तर मुलांच्या लहान-सहान भुकेसाठी आई काही शोधत असतात. तर मी आज बनवलं होतं चीझी कॉर्न, जे घरच्या घरी आपण खूप छान बनवू शकतो कमीत कमी साहित्यामध्ये. तर 2 कॉर्न मी उकडले होते, म्हणजे 2 मक्याचे कणीस जे आजकाल बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत. तर मी 2 कॉर्न उकडले होते, त्याचे दाणे मी काढून घेतले आणि त्याच्यानंतर मी एका कढईमध्ये थोडंसं बटर घातलं. त्याच्यानंतर आपला जो घरातला जो लाल तिखट असतं ते घातलं, म्हणजे मसाला मालवणी मसाला घातला आहे मी इथे. आपल्याला हा मसाला जो आहे तो बटरमध्ये टाकल्यावर जळून द्यायचा नाही आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं असं वाटलं आपल्याला की वितळला आहे बटर, मसाला मिक्स झाला आहे, की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॉर्न घालायचे आहेत, जे आपण काढून घेतलेले आहेत उकडलेले, आणि व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्ही कॉर्न उकडतानाही मीठ घालू शकता किंवा नंतर तुम्हाला जर हवं असेल तर चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता. आणि व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतात ते सॉसेस, म्हणजे तुमच्या घरी जे असतील अवेलेबल ते तुम्ही घालू शकता. जसे की टमॅटो केचप झालं, किंवा आपला पिझ्झा पास्ता सॉस झाला, किंवा दुसरा कुठलाही तुमच्या मुलांना जर मिओनीज आवडत असेल तर तेही घालू शकता तुम्ही. मी सध्या माझ्याकडे पिझ्झा पास्ता सॉस अवेलेबल होता, तो घातलेला आहे, तर तो मी इथे वापरते आहे. पिझ्झा पास्ता सॉस आपल्या मुलांच्या तिखट जसं त्यांना आवडतं त्याप्रमाणे घालायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पिझ्झा पास्ता सॉस घातल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यावेळी तुम्हाला हवंचं गॅस मोठी करू शकता. मी इथे गॅस मोठी केली, फ्लेम जी होती गॅसची ती, आणि त्याच्यानंतर थोडी छोटी करून मग त्याच्यानंतर परतून घेतलं. ह्याच्यामध्ये तुम्ही एक सॉस वापरू शकता, मल्टिपल सॉसेस वापरू शकता. जर चायनीज पद्धतीचं जर बनवायचं असेल तर चायनीजचे जे सॉसेस असतात तुमच्याकडे जर घरी असतील, सोया सॉस किंवा चिली सॉस, तेही ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. त्या मसाल्यांमध्ये पेरी पेरी मसाला जर असेल तुमच्या घरी अवेलेबल तर तोही घालू शकता. तर मी सध्या फक्त पिझ्झा पास्ता सॉसच घातलेला आहे आणि व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण ते जे झाल्यानंतर मी एका बोलमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चीज क्यूब जो आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये घातलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे चीज. जर तुम्हाला चीज ऑप्शनल आहे, जर तुमच्या मुलांना नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालणार आहे. असंच जरी सर्व केलं तरी खूप छान लागतं. आता माझ्या मुलीला इथे चीज आवडतं म्हणून मी इथे पूर्ण एक अमूलचा जो चीज क्यूब असतो तो इथे मी वापरलेला आहे. आणि ट्रस्ट मी, जसं तुम्ही बाहेर खाता जसं तसंच अगदी लागतं, काही फरक नाही आहे. आणि एकदम मस्त होतं. म्हणजे जी आपली जी मुलांची संध्याकाळची भुकेची वेळ असते त्यावेळेला तुम्ही हे बनवून देऊ शकता. पौष्टिकही असतं आणि खूप छान लागतं. हे बघा, हे अशा पद्धतीने दिसतं. तर आपले चीझी कॉर्न्स तयार झालेले आहेत, जे खूप यम्मी आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या मुलांना आवडलं की नाही. कारण